आणि त्या राष्ट्रवादातून जर्मन लोकांना बाहेर पडायचं होतं आणि सगळ्या त्या पार्श्वभूमीवरती घटनात्मक देशभक्तीची चर्चा जगभर सर्वत्र सुरू झाली. ही चर्चा सुरू झाल्यानंतर तिचा अर्थ युरोपियन लोकांनी युरोपियन पद्धतीने लावला. भारतामध्ये त्याबद्दलचा अर्थ भारतीय संदर्भामध्ये लावण्याची प्रक्रिया तितक्याशा गतिशील पद्धतीने झाली नाही. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एकूण जीवन चरित्र तुम्ही पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन चरित्रामध्ये घटनात्मक देशभक्तीचा मुद्दा मध्यवर्ती होता. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कालखंडामध्ये मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे एका बाजूला काँग्रेस आहे, महात्मा गांधीजी, दुसऱ्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि त्यांच्यामध्ये प्रचंड देशभक्तीच्या मुद्द्यावरून, राष्ट्रवादाच्या मुद्द्यावरून आणि एकूण स्वातंत्र्याच्या मुद्द्यावरून चर्चा चालू आहे. आता तो काळ उलटून गेलेला आहे. म्हणजे गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा कालखंड पाठीमागे पडलेला आहे आणि नव्याने तुम्हाला मला किंवा कोणीही या भारतातला असेल त्यांना एक चान्स असा मिळालेला आहे की तटस्थपणे, त्रयस्थपणे आपण त्या घटनांचं विश्लेषण घटनात्मक देशभक्ती म्हणून कसं करू शकतो. हा जो आपल्याला ऍडव्हान्टेज आहे, म्हणजे आपल्या दृष्टिकोनातून ही नवी पार्श्वभूमी आहे. आणि ती नवी पार्श्वभूमी कोणती आहे तर मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव पण आहे. आणि ह्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती आपण त्या घटनेकडे नव्याने पाहू शकतो आणि काय निवडायचं आणि काय नाही याचा निर्णय घेऊ शकतो. मुद्दा असा आहे की हा घटनात्मक देशभक्तीचा विचार केवळ या भारतीय राज्यघटना लिहिली तिथपासून पुढे आला किंवा युरोपियन लोकांनी आणला असं होत नाही. तर भारतामध्ये 1818 पासून जे काही विचारवंत होते त्या सर्वच विचारवंतांनी घटनात्मक देशभक्तीवरती जोर दिलेला होता. म्हणजे महात्मा फुले असतील, लोकहितवादी असतील, लोकहितवादींच्या बद्दल तर नाव नीट जितकं निघायला पाहिजे कारण आता त्यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू झालेलं आहे आणि त्यांची शतपत्रे आंबेडकरांनी पुढे त्यांच्या अंकामध्ये छापलेली होती. त्याच लोकहितवादींनी आणि महात्मा फुलेंनी भारतात कधीतरी एकदा पार्लमेंट येईल असं तेव्हा लिहून ठेवलेलं होतं. म्हणजे पार्लमेंट येणं आणि पार्लमेंटचा पुरस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करणं याच्यामध्ये सुसंगती आहे. म्हणजे त्यांना तिथं वाटलं ती कृती पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली याच्यामध्ये सुसंवाद आहे. म्हणजे एका बाजूला शतपत्रकार वेगळे नाहीत आणि महात्मा फुले वेगळे नाहीत तर यांच्या विचारामध्ये एक धागा आणि एक सुसूत्रता आहे. महात्मा फुले आणि न्यायमूर्ती रानडे यांच्या विचारांमध्ये तेव्हा वाद झाला. एकाला इलिट म्हटलं, दुसऱ्याला मासेस म्हटलं गेलं. म्हणजे महात्मा फुले मासेसचे प्रतिनिधी आहेत आणि न्यायमूर्ती रानडे हे इलिटचे प्रतिनिधी आहेत. परंतु त्याच महात्मा फुलेंना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं तिसरे गुरु मानले आणि त्याच न्यायमूर्ती रानडेंच्या वरती बोलण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले. म्हणजे जिथं कॉन्ट्रॅक्ट झाला होता निर्माण वाद, त्या वादाला मिटवण्याचं पहिलं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. म्हणजे न्यायमूर्ती रानडे यांच्यावरती बोलून त्यांच्यातल्या काही गोष्टींना नकार दिला. परंतु रानडे हे सामाजिक सुधारणांचे एक सिंबल आहे, त्याचं त्यांनी प्रथम दर्शनी रिकग्निशन त्यांना दिलं. म्हणजे ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या वेळेस आपण जेव्हा अशी आंबेडकरांवरती चर्चा करतोय तेव्हा आंबेडकरांनी अशा कोणत्या वाटा सोडले, अशा कोणती संवादाची जागा सोडली तर ही अत्यंत महत्वाची एक जागा त्यांनी निर्माण केलेली आहे की महात्मा फुले आणि न्यायमूर्ती रानडे यांचे विचार दोन्ही वेगवेगळ्या बाजूने सुरू झाले असले तरी सरतेशेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटतात की हे विचार दोन्ही महत्वाचे आहेत. आणि या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा मुद्दा आज आपण मान्य करायचा का नाही
त्याच्याबद्दलचा निर्णय घ्यायचा का नाही अशी आपल्या पुढे वेळ आहे. म्हणजे आपण आज महात्मा फुले आणि न्यायमूर्ती रानडे यांच्या मतभिन्नतेबद्दल बोलायचं का यांच्यामधल्या तत्वांबद्दल बोलायचं. तर मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला हे सांगितलेलं आहे त्यांच्यातल्या तत्वांबद्दल बोला. आणि तत्व ही कॉन्स्टिट्यूशनल आहेत ती. म्हणजे न्यायमूर्ती रानडे हे न्यायमूर्ती म्हणून सतत विचार करतायत. महात्मा फुले हे सामाजिक सुधारणाच नव्हे तर इथं एक पार्लमेंटरी व्यवस्था आली पाहिजे असा विचार करतायत. तेव्हा त्यांच्या विचारामध्ये घटनात्मकता आहे, संस्थांबद्दलचा विचार आहे. आणि न्यायमूर्ती रानडेंना तर संपूर्ण भारत हा संस्थेकरण करणं म्हणजे संस्था उभ्या करणं, संस्थेला कार्य देणं आणि संस्थेच्या चौकटीतच सर्व व्यवहार घडवणं अशी व्यक्ती होऊन गेली. आणि ही अत्यंत पहिली व्यक्ती आहे. म्हणजे तुम्ही त्यांनी किती संस्था स्थापन केल्या याची यादी जरी काढली तरी सहज 5-50च्या घरात त्या संस्था जातात आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकतरी त्यांची शाखा त्यांनी ओपन केलेली तुम्हाला पाहायला मिळते. म्हणजे इतकं त्यांनी आपलं सार्वजनिक जीवन खाजगी पद्धतीनं चाललेलं संस्थांच्या नियंत्रणाखाली आणलं. म्हणजे कुणाचं जीवन सुट्ट घडणार नाही, संस्थेला एक नेम असतो आणि त्या सार्वजनिक पातळीवरती जीवन घडेल असा त्यांनी मुद्दा रेखाटलेला दिसतो. आता याला जोडून पुढचा मला मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे. हे जसं मी तुम्हाला दोन्ही गोष्टीच्या एकत्रीकरणाबद्दल आंबेडकरांच्या म्हणालो तसा आणखी एक मुद्दा आहे की जो आपल्याला दिसताना प्रचंड ताणतणावाचा दिसतो. तो कोणता? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीला स्वराज्यावरती लेख लिहित असताना लोकमान्य बाळ टिळकांवरती टीका केली का? तर हो केली. त्यात काय आहेच ते पुरावे, त्यामुळे नाकारण्याचं किंवा वेगळं मांडण्याचं काही कारण नाही. परंतु मुद्दा हा नाही, मुद्दा वेगळा महत्वाचा आहे. जेव्हा त्यांच्या पुढे महात्मा गांधी आणि लोकमान्य टिळक यांची तुलना करायची वेळ आली तेव्हा त्यांनी सांगितलं महात्मा गांधीजींनी जे लिहिलेलं आहे त्यापेक्षा गीता रहस्य वैचारिक साहित्य कृती म्हणून महत्वाचे. तुम्ही लक्षात घ्या इथं म्हणजे लिटरेचरला सहमती आहे, लिटरेचर बद्दल दुमत नाही, मतभिन्नता विचारांबद्दल आहे, मतभिन्नता कसं जायचं याच्याबद्दलची आहे. परंतु एखाद्या व्यक्तीने जर एखादी कृती केली असेल वैचारिक तर त्या गोष्टीला पूर्ण सहमती देण्या इतपत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उमदेपणा होता, मोठेपणा होता आणि ती विचार करण्याची धमक होती. ही धमक आज तुम्ही अमृत महोत्सव साजरा करताना स्वातंत्र्याचा दाखवण्याची गरज आहे. आणि तुम्ही जर तसे दाखवू शकला तर आंबेडकरांची जे गोष्टी ज्याला अलक्षित म्हणा किंवा दुर्लक्षित राहिलेल्या आहेत त्या तुम्ही उजेडात आणू शकता, त्या समाजाच्या नजरेत भरवू शकता आणि त्या अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत त्या घटनात्मक देशभक्तीच्या बद्दलच्या. अशा अर्थाने पुढचा आणखी मुद्दा कोणता आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या मध्ये पुणे कराराच्या बद्दलच प्रचंड वाद झाला नाही असं नाही आणि तो जगजाहीर वाद आहे. पण जेव्हा महात्मा गांधीचा मृत्यू झाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कबीर यांना पत्र लिहिलं तर त्या पत्रांमध्ये जी वाक्य आहेत ती वाक्य जर तुम्ही वाचली तर त्या वाक्यांमध्ये काय आशय दडलेला आहे? तर एक पहिला आशय महत्वपूर्ण आहे की नेहरूंनी इतकं मला गुरु म्हणून त्यांनी काय दिलं नाही, हे ते सरळ सांगतायत. म्हणजे नेहरूंना जितकं गांधी गुरु म्हणून गांधींनी भरपूर दिलं भरपूर, तसंच ते म्हणतात की मला माझा आध्यात्मिक विकास सुद्धा गांधींच्या मुळे झालेला नाही. पण जे आंबेडकर हळवे झाले ते लिहिताना शेवटच्या काय 5-6 वाक्यांमध्ये आणि नंतर ते बिर्ला गुहेमध्ये गेले, पुन्हा घरी आले आणि पुन्हा त्यांना घाटावर जाता आलं नाही. ही जी वाक्य लिहिली ती वाक्य तुम्हाला असं सांगून जात आहेत की आंबेडकर आणि गांधी ही जवळपास दोघं एकमेकाच्या क्लोज जवळ आले होते. आणि त्यांचं क्लोज जवळ येण्याची प्लेस जर कोणती असेल तर त्या दोघांचाही स्वतःवरती प्रचंड नियंत्रण होतं आणि आत्मबळ नावाची कल्पना दोघांच्या विचारांमध्ये होती. आणि या आत्मबलाचं इंटरप्रिटेशन घटनात्मक देशभक्तीच्या बद्दलचं आहे तसंच ते अहिंसेबद्दलचं आहे. जे महात्मा गांधीजी चौरी चौऱ्याच्या वेळेस आणि चौरी चौऱ्याच्या आधी
अहिंसा अहिंसा असल्याची भूमिका घेत आहेत ती अहिंसा वेगळी आहे, आणि 1942ला महात्मा गांधीजी जी अहिंसेची भूमिका घेत आहेत ती करा किंवा मरा अशी आहे. म्हणजे करा तुम्हाला सांगितलं तर काम करून यायचं, तर पुढे लष्कर असेल तर मरायची वेळ तर मराव पण लागणार आहे, म्हणजे काहीतरी कृती करावी लागणार आहे. ऍक्च्युली तेच इंटरप्रिटेशन दुसऱ्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कसं केलेलं ते इंटरप्रिटेशन अत्यंत महत्वपूर्ण असं आहे. ते म्हणाले की तुकाराम महाराजांची अहिंसा तुम्हाला अर्धीच कळलेली आहे, अर्धी कळलेली नाही. अर्धी कोणती कळलेली आहे तर परोपकार करा, परोपकार करा, तुम्ही दया भावनेने वागा, मग ते वृक्षवल्लींवरती सुद्धा प्रेम करा, प्राणी मात्रांवरती प्रेम करा वगैरे वगैरे. पण ते म्हणाले नाठाळाच्या काठी माथी काठी मारा. हा मुद्दा काय तुम्हाला सांगतोय तर तो तुम्हाला हे सांगतोय की तुमचं अस्तित्व टिकवा. अस्तित्व टिकत नसेल तर तुम्हाला पर्याय शिल्लक नाही की तुम्हाला काठी मारण्याशिवाय. म्हणजे अस्तित्वासाठी हिंसा करायला मान्यता हा बुद्ध फिलॉसॉफीतला विचार आहे, आणि तो महात्मा गांधीजींनी स्वीकारला. जर तुम्ही असं इतिहासाच्या पटावरती पाहिजे म्हणायला गेला, महात्मा गांधी अहिंसक विचाराचे होते आणि त्यांच्या विचारांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध होता, तर हा मुद्दा चक्क इतिहास आपल्याला न समजल्याचं लक्षण आहे. तर महात्मा गांधीजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे प्रचंड गतीनं बदलले, इतक्या गतीनं बदलले की त्यांनी तत्व म्हणून सुद्धा आपल्या विचारांमध्ये बदल केला, आणि त्या तत्वालाच रिॲक्शन म्हणजे प्रतिक्रिया दिली. कोणती तर घटना लिहिण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्यांनी नाव सुचवलं. तुम्ही लक्षात ठेवा, जर का महात्मा गांधीजींना आंबेडकर पुणेकरांच्या वेळचेच आकलनातले असते तर घटना लिहिण्यासाठी महात्मा गांधीजींनी नाव सुचवलं असतं का? तर ही अशक्य कोटीतली गोष्ट होती. गांधीजींना मधल्या टप्प्यामध्ये हे पक्क समजलेलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण आहेत आणि काय करतायत, आणि ते करतायत ते कॉन्स्टिट्युशनली कसं बरोबर आहे ते घटनात्मक दृष्ट्या. म्हणून त्यांनी स्वतःहून ते नाव सुचवलं. आणि जर तसं सुचवलं नसतं आणि ते म्हटले असते माझ्याच फिलॉसॉफी प्रमाणे जायचं, तर त्यांना गांधीवादी विचारांचे लोक प्रचंड संख्येने सापडले असते. म्हणजे कोणत्याही राज्यात कोणत्याही जिल्ह्यात पाहिजे तेवढे तज्ञ व्यक्ती त्यांच्या पुढे होते, परंतु तरीही त्यांनी डेअरिंग करून नाव सुचवलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. या दोन उत्तरांमध्येच उदाहरणांमध्येच क्लिअर कट असं दिसतं महात्मा गांधीजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यातले बरेच मतभिन्नतेचे मुद्दे गळतात आणि ते फायनली एका मुद्द्यावरती येत आहेत, आणि तो मुद्दा आहे कॉन्स्टिट्यूशन, घटना. आणि जी घटना लिहायची त्याचं नाव त्यांनी सुचवल्यामुळे आपोआपच प्रश्न काय निर्माण होतोय, घटनेमध्ये येणारा राष्ट्रवादाचा विचार किंवा देशभक्तीचा विचार हा कॉन्स्टिट्यूशनल देशभक्ती म्हणून जसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे, तसा तो महात्मा गांधीजींचा आहे, तसा तो महात्मा फुलेंचा आहे, तसा तो न्यायमूर्ती रानडेंचा आहे, आणि तसाच तो लोकमान्य टिळकांचा आहे. म्हणजे तुम्ही यातल्या कुणालाही वगळू शकत नाही. यांच्यामध्ये प्रचंड स्पर्धा होती, यांच्यामध्ये प्रचंड मतभिन्नता होती, तरीही घटनात्मक देशभक्तीबद्दल एकमत आहे, आणि हे एकमत तुम्हाला सातत्याने दिसायला लागतं. आता मुद्दा घटनेचा आपण किंचित बाजूला ठेवू, आणि जसं चित्रपटामध्ये पाठीमागे जाऊन पुन्हा एखादी गोष्ट दाखवली जाते तसं थोडक्यात तुम्ही असा विचार करा, घटनात्मक देशभक्तीबद्दलचा विचार म्हणजे घटना लिहिली म्हणून आला असं नाही. तो देशभक्तीचा विचार घटनात्मक संस्था पाहिजे असं जेव्हा केव्हा म्हणायला सुरुवात झाली तेव्हाच भारतामध्ये सुरू झालं. जेव्हा केव्हा घटनात्मक सुधारणा केल्या पाहिजेत असं म्हणायला सुरुवात झाली की आपोआपच तो विचार घटनात्मक देशभक्तीचा सुरू झाला. आणि तुमच्या असं लक्षात येतं घटनात्मक सुधारणा झाल्या पाहिजेत याची मी पहिली उदाहरणं तुम्हाला सांगितली, लोकहितवादींची, महात्मा फुलेंची, आणि एवढंच नव्हे तर त्याच्या पुढे तुम्ही गेल्यानंतर घटनात्मक सुधारणा झाल्या पाहिजेत म्हणून जेवढी ब्रिटिशांची कमिशन आली इथं आयोग आले त्या सर्व आयोगांना इथल्या लोकांनी मतभिन्नता ठेवून देखील
सामोरे गेले आणि या भारताला काय पाहिजे ते सांगितलं. मग त्याच्यामध्ये मतभिन्नता असतील, पहिली गोलमेज परिषद, दुसरी गोलमेज परिषद, तिसरी गोलमेज परिषद, त्या गोलमेज परिषदेची बाहेर पब्लिश झालेली डॉक्युमेंट, त्याच्याबद्दलच्या असणाऱ्या राजकीय लोकांचा पाठिंबा मिळावा म्हणून स्पर्धा, परंतु त्या सर्व गोष्टी तुम्ही बाजूला सारा आणि त्यातून फक्त एक तत्व म्हणून पुढे आणा की या घटनात्मक सुधारणांना सामोरे हे लोक गेले म्हणून घटनात्मक संस्था आली आहे. म्हणजे पहिले गोलमेज, दुसरी गोलमेज, तिसऱ्या गोलमेज मध्ये महात्मा गांधीजींचा आंबेडकरांचा वाद असेलही, परंतु त्या वादानंतर हे लोक काय म्हणतायत याला फार महत्व आहे. या वादानंतर इकडे मद्रासकडे बोलताना एकदा पंडित जवाहरलाल नेहरूच म्हणाले होते, आंबेडकरांनी असं नाही, आंबेडकरांचं त्यांनी नाव नव्हतं घेतलं, पण ते म्हणाले गोलमेज परिषदेला जे गेले होते त्यांचं काय मत असायचं ते असेल, परंतु ते पूर्ण देशभक्त होते. ही पंडित जवाहरलाल नेहरूंची विधान आहेत आणि ते सांगतायत कोणाला? काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सांगतायत की ज्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ही गोष्ट मान्य होत नव्हती. म्हणजे तुम्ही कल्पना करा, जो भारताचा नेता म्हणून आहे त्याला काय जाणीव आहे आणि तो दुसऱ्या व्यक्तीला काय सांगतोय, हे तुम्ही जर संवादाचं तोल लक्षात घेतलं तर त्या संवादामध्ये अनन्य साधारण मुद्दे असे आहेत की ती घटनेबद्दलचं एक वाक्यता आहे आणि घटना हा प्रमाण मुद्दा आहे असं तुम्हाला दिसतं घटनात्मक संस्थांच्या बद्दलचाच. आणि तोच मुद्दा पुन्हा मी म्हणाले त्या पद्धतीने टिळकांशी वाद असला तरी टिळकांनी सुद्धा घटनात्मक सुधारणांना मान्यता दिलेली आहे. म्हणजे टिळकांनी किती वेळा काही म्हणू द्या, परंतु तुम्ही टिळक समग्र वाङ्मय काढा, त्या टिळक समग्र वाङ्मयामध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिकांबद्दलची म्हणजे तेव्हाची भाषा वेगळी असेल पण त्या इथं आल्या पाहिजेत, निर्माण झाल्या पाहिजेत, याच्याबद्दल सहमती आहे. कारभार कसा केला पाहिजे याच्याबद्दल सहमती आहे. त्या पुन्हा नीटनेटक्या विकसित करण्याचं काम राज्यघटनेत झालं, परंतु आधी काहीच झालं नाही असं मात्र नाही. तिसरा मुद्दा की जो घटनात्मक देशभक्तीला खूप महत्वपूर्ण आहे. तुम्हाला हे माहित आहे की सुनील खिलानी यांनी आयडिया ऑफ इंडिया पुस्तक लिहिलं आणि तेव्हापासून पुढे सगळा भारत आयडिया ऑफ इंडिया असं म्हणत असतो आणि ती कल्पना पूर्णपणे पंडित जवाहरलाल नेहरूंची आहे अशी चर्चा गल्लोगल्लीत भारतातल्या होते. ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये सुद्धा ते होते, केम्ब्रिज मध्ये पण होते, परंतु हे विधान अर्धसत्य, पूर्ण सत्य विधान तुम्ही नीट लक्षात घ्या. आयडिया ऑफ इंडियाची संकल्पना केवळ पंडित जवाहरलाल नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडिया लिहिली म्हणून वर्कआउट झालेली नाही. ती झाली, ही खरी गोष्ट आहे, परंतु केवळ, मी त्याला केवळ शब्दप्रयोग वापरतोय आणि फार जबाबदारीने मी या विधानाबद्दल बोलतोय. तुम्हाला असं लक्षात येईल की 1818च्या नंतर महात्मा फुले असतील, त्याच्या पुढे न्यायमूर्ती रानडे असतील, शाहू महाराज असतील, सयाजीराव गायकवाड असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील आणि पुढे आपोआपच पंडित जवाहरलाल नेहरू, या सर्वांना एका वेळेस आयडिया ऑफ इंडिया नावाची कल्पना सुचत होती आणि ती त्यांच्या पद्धतीने मांडत होते. ती त्यांच्या पद्धतीने मांडत होते. याचं उदाहरण काय आहे तर महात्मा फुलेंनी न्यायमूर्ती रानडेंच्या काँग्रेसला प्रश्न विचारलेला होता की तुम्ही जर राष्ट्र म्हणताय तर आमचं अजून राष्ट्र निर्माण व्हायचे, म्हणजे राष्ट्र निर्माण करा हे ते जेव्हा सांगतायत तेव्हा त्यांच्या पुढे सुद्धा एक राष्ट्र आहे आणि ते राष्ट्र कोणतं आहे तर ते राष्ट्र तेव्हा लोक असं अधुरं, अस्पष्ट, घसरडे बोलत होते ते होतं, परंतु महात्मा फुलेंच्या नजरेतलं राष्ट्र हे क्लिअर कट आणि स्पष्ट होतं. ते कोणत्या अर्थाने? ते म्हणले हे राष्ट्र म्हणजे बलिस्थान आहे, ते असं म्हणालेलं नाही हिंदुस्थान आहे, किंवा ते असं स्वच्छपणे म्हणाले की या राष्ट्राचं प्रतीक आदर्शाचं कोणतं असेल तर ते बळीराजा असेल. आणि त्याच्याही आधी शेतकऱ्यांच्या आसूड नावाच्या पुस्तकामध्ये त्यांच्या काळात तोपर्यंत गौतम बुद्धाचं लिटरेचर उपलब्ध नव्हतं, तरीही त्यांनी गौतम बुद्धाच्या बद्दलची स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेचा एक 3-4 ओळीमध्ये सारांश मांडण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला इथंच क्लिअर कट दिसायला लागतं की स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही भारताच्या राष्ट्राचे आधारस्तंभ आहेत. हे महात्मा फुलेंनी वर्कआउट केलं आणि त्यांनाच पुढे
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु मानलं. म्हणजे ही आयडिया ऑफ इंडिया संकल्पनेतले एकमेकाशी असणारे धागेदोरे आहेत. आणि त्यांची पुन्हा आयडिया ऑफ इंडियाची कल्पना कोणती आहे तर केवळ औद्योगिक राष्ट्र अशी कल्पना नाही. एका बाजूला कृषी आणि दुसऱ्या बाजूला उद्योग या दोघांचा समन्वय समझोता म्हणजे मॉडर्न इंडिया असेल. ही त्यांची आयडिया ऑफ इंडियाची कल्पना महात्मा फुलेंची आहे. तुम्ही म्हणा महात्मा फुलेंमध्ये हा अर्थ कसा काढायचा तर तुम्हाला स्वच्छपणे दिसतं. जरी त्यांनी शेतकऱ्यांची बाजू घेतलेली असली तरी शेतीला बी बियाणे आधुनिक अवजरे पाहिजेत असा आग्रह धरणं म्हणजे त्या आधुनिकीकरणाकडे जाणंच आहे. आपोआपच तो रस्ता त्या दिशेने पुढे जातो. आणि एवढंच होत नाही तर ते जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन पोवाडा लिहितात तेव्हा तुम्ही तो पोवाडा पुन्हा एकदा नीट वाचा. त्या पोवाड्यामध्ये प्रचंड वेगळा अर्थ आहे की जो अर्थ जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की तुम्हाला तुकाराम महाराजातला परोपकार दिसला परंतु नाठाळाच्या मातीत काटे मारा दिसलं नाही. तसं हे प्रकरण महात्मा फुलेंमधलं आहे. तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा दिसतो आणि तिथे एक पहिलं वाक्य दिसतं. ते वाक्य आहे कुळवाडी कुलभूषण. पण तुम्हाला त्या पोवाड्यामध्ये हे पण दिसलं पाहिजे. तो पोवाडा असं सांगतो सजीव सृष्टी प्राणी सृष्टी निसर्ग सृष्टी असे त्यांनी वेगवेगळे शब्द वापरले आणि ते शब्दप्रयोग जवळपास हरित स्वराज्य किंवा पर्यावरणाचं स्वराज्य अशा प्रकारची कल्पना रेखाटणार आहे. आणि मुद्दा तोच पुढे विकसित होत जातो. तो आज तुमच्या पुढे यक्ष प्रश्न म्हणून आलेला आहे की तुम्हाला हरित स्वराज्याची कल्पना जर हवी असेल तर महात्मा फुलेंचा तुम्ही तो पोवाडा जर काढून पाहिला आणि नंतर त्या पोवाड्यावर आधारित अजून मागे गेला आणि जी आज्ञापत्र लिहिलेलं आहे त्या आज्ञापत्रांमधले काही मजकूर काढा. त्या आज्ञापत्राच्या नंतर खुद्द शिवाजी महाराजांनी लिहिलेली पत्र काढा. त्या पत्र व्यवहारामध्ये सुद्धा ही अशाच पद्धतीची वाक्य आहेत. म्हणजे प्रत्येक झाड वाचलं पाहिजे, प्रत्येक डोंगरावरती झाड असलं पाहिजे ज्याच्यामुळे तुम्हाला काय काय मिळतं त्याचे उल्लेख आणि आज्ञा मिळतात. म्हणजे याचा अर्थ असा होतो की भारत नावाचं नेशन हे एका बाजूला कृषी दुसऱ्या बाजूला उद्योगधंदे आणि तिसऱ्या बाजूला ही काय सजीव सृष्टी आहे हिच्या जतन आणि संरक्षणाचा आहे. आणि हा मुद्दा जसाच्या तसा डेव्हलप होत होत आंबेडकरांच्या पर्यंत येतो आणि आंबेडकर त्या मुद्द्याला प्रचंड गतीने बदलून टाकतात. म्हणजे तुम्ही त्यांचं पहिलं पुस्तक 1916च्या दरम्यान आलेलं छोट्या शेतीचं क्षेत्र असावं का मोठं शेतीचं क्षेत्र असावं त्याच्याबद्दल ते दोन्ही बाजू घेत नाहीत. ते सरळ काय सांगतात की त्यातून उत्पादन किती निघेल हे महत्वाचं आहे. कारण प्रत्येक माणूस जगला पाहिजे त्याला अन्नधान्य मिळलं पाहिजे. तुम्ही जरा ते पुन्हा एकदा स्मॉल आणि बिग शेतीच्या बद्दलचा डायलॉगचा मुद्दा काढा तुम्हाला आपोआप कळायला लागेल तो मुद्दा. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट 40च्या दशकात आंबेडकरांनी मंत्री म्हणून जे असताना ज्या धरणांच्या प्रकल्पांबद्दल मांडणी केली ज्या धरणांच्या बद्दलच्या कल्पना वर्कआउट केल्या आणि ज्या कामगारांच्या बद्दलच्या आणि इतरांच्या लोकांच्या तेव्हा तुमच्या लक्षात असं यायला लागतं की ते शेती वीज पाणी आणि एकूणच लोकांच्या गरजा यांच्याबद्दल विचार करतात. तेव्हा एका बाजूला ते शेतीची आयडिया म्हणजे कृषीची आयडिया आणि दुसऱ्या बाजूला उद्योगांची आयडिया या दोघांच्या समन्वयाचं समतोलाचं आयडिया ऑफ इंडियाची कल्पना मांडतात. मग तुमच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये जी कल्पना आलेली आहे आयडिया ऑफ इंडियाची ती आंबेडकरांकडून ती या दोन्ही गोष्टींची आहे. पण अर्थ लावताना पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर घटना राबवायला सुरुवात झाल्यानंतर प्रचंड गोंधळ झाला आणि ती कल्पना म्हणजे काय तर तुमच्या पुढे असा मुद्दा आलेला आहे उद्योगधंद्यांचा विकास म्हणजेच आयडिया ऑफ इंडिया. तर हा मुद्दा एककल्य आहे. ऍक्च्युली हा मुद्दा नाही वस्तुस्थितीतला मुद्दा आहे की तुमच्या एका बाजूला कृषीचा विकास आणि दुसऱ्या बाजूला एका बाजूने उद्योगधंद्यांचा विकास आणि या दोन्हींचं एकत्रित मॉडेल. पुढचा मुद्दा आहे ज्या मुद्द्यावरती आंबेडकरांची टीका आहे ती हा मुद्दा आहे की ग्रामीण अर्थव्यवस्था बदलली पाहिजे परंतु
ग्रामीण रचना बदलली पाहिजे. राहत्या वस्तींची, तिथं लोकांना आत्मसन्मान मिळत नाही, प्रतिष्ठा मिळत नाही, स्वातंत्र्य मिळत नाही, समता मिळत नाही, वगैरे वगैरे. म्हणून ते सांगतात की ग्रामीण भागातून तुम्ही शहरामध्ये जा. परंतु तुम्हाला ते असं सांगतात का की कृषीला काय देऊ नका? म्हणजे जी चर्चा जी आंबेडकरांनी केली नाही त्याच्याबद्दल लोक बोलत असतात की ग्रामीण भागाच्या बद्दलची चर्चा केली नाही, किंवा घटनेबद्दल बोलत असताना लोक काय म्हणतात, महात्मा गांधीजींचा प्रकल्प राज्यघटनेत आलाच नाही कारण नेहरू त्यांच्या विरोधात होते आणि आंबेडकर त्यांच्या विरोधात होते. परंतु ही लोकांची स्वतःची मत आहे. ऍक्च्युली तुम्ही आयडिया ऑफ इंडियाच्या कल्पनेनुसार गेला तर तुम्हाला तुमचं मत बाहेर ठेवावं लागतं आणि तुम्हाला असा विचार करावा लागतो की या दोन महत्वाच्या व्यक्तींनी, म्हणजे गांधी असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तत्व म्हणून विचार वेगवेगळा केला नाही. तत्व म्हणून एकच विचार तुमच्या पुढे येतो. त्यांच्या मतभिन्नता समाजाबद्दलच्या होत्या. त्यांच्या मतभिन्नता समाज एकमेकांवरती वर्चस्व कसं निर्माण करतो त्याच्याबद्दलच्या होत्या. आणि त्यांच्या मतभिन्नता जे उत्पादन तयार होईल त्याच्या वितरणाबद्दलच्या होत्या. म्हणजे जेवढं पिकेल तेवढं वाटून कसं द्यायचं, सर्वांना समान कसं मिळेल, सर्वांमध्ये समता कशी असेल, आणि ती आत्ता आणायची का पुढे 4 वर्षांनी आणायची का 10 वर्षांनी आणायची, याच्याबद्दलच्या मतभिन्नता आहेत. मतभिन्नता हे नकोच म्हणण्याची अजिबात नव्हती. आणि हा कालखंड जवळपास जो चालत आला त्याला एक मर्यादा आहे. तो कालखंड कितीतरी दिवस चालला असं नाही. तो कालखंड 1818 पासून चालत आला, तो थेट चालत राहिला 1964, आणि फार झालं तर एकच वर्ष वाढवता येतो 1965. 1965 नंतर हा कालखंड टोटल बाद झाला. 1965 नंतर कुणी याच्यावरती नीटनेटकी चर्चा केलेली नाही. जे अकॅडमिक लेवलला झालं ते असं एक कल्ली झालं. म्हणजे ऑक्सफर्ड मधून जरी आणि केम्ब्रिज मधून पुस्तक लिहिलेलं असलं आयडिया ऑफ इंडिया, तर ते एका व्यक्तीला केंद्रभागी ठेवलं गेलं. परंतु मी तुम्हाला सांगतोय तसं या सर्व व्यक्तींना केंद्रभागी नाही ठेवलं गेलं. मग तुम्ही कुठल्याही व्यक्तीमध्ये काढा की ज्या काळात काय म्हणायचं इंडियाला ही शब्द सुद्धा नीट नव्हते. म्हणजे ब्रिटिशांनी एक वेळ नीट शब्द प्रयोग वापरला होता, ईस्ट इंडिया कंपनी, त्यात इंडिया तरी होतं. परंतु तुमच्या पुढच्या अनेक लोकांना त्यात इंडिया वापरायचं आहे हे माहित नसताना लोकांनी इंडियाची कल्पना वापरली. म्हणजे उदाहरणार्थ विठ्ठलरामजी शिंदे यांनीच निराश्रित समाज अशी कल्पना वापरताना त्यात भारत हा शब्द आणलेला आहे. किंवा तुम्ही पुढे भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न, तेव्हा भारतीय हा शब्द प्रयोग महत्वपूर्ण अर्थाने आयडिया म्हणून येताना दिसतो. तुम्ही तो तिथंच पुढे गेला तर लगेच लक्षात येतं बहिष्कृत भारत. म्हणजे एक भारत नावाची कल्पना आहे विचारात, त्याच्याशिवाय हे लोक बोलत नाही, त्याच्याशिवाय हे विचारवंत एकही मुद्दा मांडत नाहीत. मग तुमच्या असं लक्षात यायला लागतं आयडिया ऑफ इंडियाची कल्पना ही प्रत्येक विचारवंताच्या विचारात मध्ये होती आणि ती 1818 पासून होती. ते 1965 ला बऱ्यापैकी स्टॉप होते आणि तिथून पुढे आहे तशी आहे असं फक्त आपल्याला वाटत राहतं. परंतु ऍक्च्युली त्याच्यावरचा डिबेट, त्याच्यामध्ये काय नव्याने भर घातली पाहिजे, त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी नकोत, याची चर्चा 1965 नंतर फार कमी होत राहिली. 1990 नंतर आणखीनच कमी होत राहिली आणि ती पुढे 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 आपोआपच धुसर अस्पष्ट होत गेलेली दिसते. या पार्श्वभूमीवरती तुम्हाला आता निर्णय घ्यायचा की मी म्हणत होतो तुम्हाला ह्या सर्व विचारवंतांनी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं हा मुद्दा कृषी अधिक औद्योगिक यांचा सलोखा असा तुम्हाला इंडिया पाहिजे का नको? नको असेल तर नको म्हणून सांगा, पाहिजे असेल तर पाहिजे म्हणून सांगा. पण तुम्ही याच्याबद्दल काहीच बोलत नाही, काहीच बोलत नाही. याचं एकदम उत्तम उदाहरण कोणतं? 1991 ला तुम्ही जागतिकीकरण केलं. जागतिकीकरण केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मतानुसार देशभक्तीची व्याख्या करायची झाली तर काय होईल? मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे यांच्या चौकटीत प्रत्येक व्यक्तीचा व्यवहार घडत असेल तर तो देशभक्त. आता तुम्ही प्रत्येकाने आपली कृती या 2 मूल्याला अनुसरून लागू करा
आणि मग देशभक्त कोण आहे आणि कोण नाही याचं उत्तर शोधा. 1991 नंतर जर असा मुद्दा उपस्थित केला तर मार्गदर्शक तत्वांच्या चौकटीत सार्वजनिक पॉलिसी भारताची आली का? जर आली नसेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारी पब्लिक पॉलिसी अस्तित्वात नाही किंवा ऍबसेंट आहे किंवा त्या दिशेने आपण गेलं पाहिजे असं काहीतरी तुम्हाला उत्तर शोधायला पाहिजे. तोच मुद्दा कोणता आहे? भारतीय राज्यघटनेची सगळी कलम तुम्ही तपासून पहा. म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता वगैरे वगैरे त्याला दिलेलं संरक्षण या कलमांचं 1965 नंतर सातत्याने काय काय होत गेलं. 1965 नंतर तुम्ही प्रत्येक राज्यातल्या दंगली, प्रत्येक राज्यातले काय वादविवाद असतील, महिलांवरती झालेले अत्याचार असतील, हे सगळं काढलं आणि हिंसा किती वाढली. तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला असं मिळायला लागतं, आंबेडकरांना जी देशभक्तीची कल्पना अपेक्षित आहे ती देशभक्तीची कल्पना उतरवण्यासाठी जेवढं पोटेन्शियल पाहिजे होतं आपल्यामध्ये तेवढं आपल्याला व्यक्त करता आलेलं नाही. आणि आंबेडकरांचं तर म्हणणं आहे की तेवढं पोटेन्शियल तुम्ही व्यक्त केलं पाहिजे आणि त्यावर आधारित मग मुद्दा निर्माण होतो. 1965 नंतरची भारताची लोकशाही आज तुम्हाला असं वाटतं तेवढ्या गतीनं, ताकदीनं काम करत नाही. आणि ही सर्वांची टीका आहे. म्हणजे तुम्ही असं म्हणू नका की मी करतोय का काय किंवा कुणाला एखाद्या दुसऱ्याला वाटतंय, असं काही नाही. जेवढे चांगले नामांकित विचारवंत आहेत त्या प्रत्येकाला असं वाटतं की भारतीय लोकशाहीची पाळंमुळं खाली जमिनीत खोलवर जायला पाहिजे होती, ती गेली नाही. ती विस्तृतपणे पसरायला पाहिजे होती, तेवढी पसरली नाही. तिची उंची वाढायला पाहिजे होती, तेवढी उंची वाढली नाही. हे का झालं तर त्या काचं कारण असं आहे, तुम्ही घटनात्मक चौकटीमध्ये तुमची देशभक्तीची कल्पना वर्कआउट करण्यासाठी कार्यक्रमच दिला नाही. आता याच्यात एका दुसऱ्या व्यक्तीची चूक नाही, सर्वांनीच कार्यक्रम दिला पाहिजे. म्हणजे घटनात्मक देशभक्ती म्हणजे काय तर घटनात्मक देशभक्तीचा कार्यक्रम बालवाडीच्या मुलांनाही पाहिजे, शेतकऱ्यांनाही पाहिजे, आदिवासींनाही पाहिजे, कामगारांनाही पाहिजे आणि राज्यकर्त्या वर्गालाही पाहिजे. आपण फक्त काय म्हणतोय, हा कार्यक्रम राज्यकर्त्या वर्गाला पाहिजे आणि मला नको तो कार्यक्रम. मग असं कुठं वर्कआउट होणार नाही. घटनात्मक देशभक्तीचं प्रकरण तुम्हाला घटनात्मक देशभक्ती आंबेडकरांची वस्तुस्थितीत आणायची असेल तर त्या घटनात्मक देशभक्तीचा कार्यक्रम प्रत्येक व्यक्तीला लागू केला पाहिजे आणि प्रत्येक व्यक्तीला तो कार्यक्रम लागू न करण्यामुळे अत्यंत महत्वाचा मुद्दा निर्माण होतो की आपण त्याच्याऐवजी उलट्या भूमिका घेतो देशभक्तीबद्दल एकमेकांच्या आरोप आणि प्रत्यारोप. परंतु मी सांगितलं तसं भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये ज्या ज्या व्यक्ती होऊन गेल्या आणि त्यातली टॉपची म्हणून देशभक्तीची कल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीच होती, कारण ती घटनेवरती आधारलेली होती, ती घटनात्मक सुधारणांवरती आधारलेली होती. म्हणून त्यांची राष्ट्रभक्तीची कल्पना प्रचंड महत्वपूर्ण आहे. तिला नैतिकतेची जोड आहे. हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. नैतिकता ही प्रचंड जलद गतीनं इकॉनॉमिक क्षेत्रामध्ये तिचं डिक्लाइन झालेलं आहे. तिचं जर डिक्लाइन थांबवायचं असेल तर तुम्ही 25 नोव्हेंबर 1949 भारतीय राज्यघटनेच्या घटना परिषदेतलं भाषण आणि दुसरं 10 जून 1970 10 जून 1900 काहीतरी 49चं भाषण त्रिवेंद्रमचं जर तुम्ही काढून पाहिलं तर त्या दोन्ही भाषणांमध्ये त्यांनी पूर्णपणे घटनात्मक नैतिकतेवरती भर दिलेला आहे. आणि घटनात्मक नैतिकतेमध्ये सुद्धा ते फरक करतायत. ते म्हणजे सार्वजनिक नैतिकता आणि घटनात्मक नैतिकता. सार्वजनिक नैतिकता म्हणजे आपण दोन व्यक्तीच्या वागण्याचे नियम, नीतिमूल्य याच्याबद्दल बोलत असतो, परंतु ते जाणीवपूर्वक शब्द वापरतायत आणि ते गटे नावाच्या एका महत्वाच्या विचारवंताला कोट करून बोलतायत आणि ते सांगतात की घटनेची मूल्य आहेत त्या चौकटीत तुम्ही कसं वागू शकता, एकमेकांशी व्यवहार करू शकता. आणि जर तुम्हाला तो व्यवहार करता आला तर एका अर्थाने देश उभा राहू शकतो. तुम्ही ते त्रिवेंद्रमचं भाषण तर श्रीलंकेतून आल्या आल्या तिथंच ते उतरले आणि त्यांनी ते भाषण केलं होतं. ते तुम्ही जर वाचलं तर तुमच्या लक्षात येईल. यानंतर मी तुम्हाला एक 7 उदाहरणं वेगळी सांगणार आहे. जी 7 उदाहरणं तुम्हाला माहित आहेत
परंतु त्याचा घटनात्मक देशभक्तीशी आणि त्याला जोडून एक वेगळा संदर्भ आहे, राष्ट्रवादाशी काय संबंध आहे हे तुम्हाला कळण्यासाठी. पहिला मुद्दा आहे त्यातला तो म्हणजे भूमी म्हणजे काय आणि भूमीबद्दलचं अफेक्शन किंवा आकर्षण. प्रत्येक माणसाला आपल्या भूमीबद्दलचं आकर्षण असतं. आंबेडकरांना तसंच या भूमीबद्दलचं आकर्षण होतं, परंतु ती भूमी काय म्हणून त्यांना अपेक्षित होती. म्हणजे कुणी वर्णन वेगवेगळ्या पद्धतीने आपापल्या भूमीची करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना न्यायभूमी म्हणून अपेक्षण होतं, आकर्षण होतं. म्हणजे ही न्यायाची भूमी आहे आणि न्यायाच्या भूमीसाठी म्हणून ते झगडतायत हे तुम्ही नीट लक्षात घ्या. आणि मूळ मुद्दा करेक्ट होत होतो न्यायाच्या भूमीचा कोणता, तर न्यायाची भूमी कुठं कुठं आहे ती भूमीच दाखवतायत लोकांना. आणि त्या भूमीची उदाहरणं म्हणून तुम्हाला पहिली भूमीचं उदाहरण पाहायला मिळतं नागभूमी. नागभूमीमध्ये महत्व प्रचंड मोठं आहे. तुम्ही जर नीट पाहायला गेला तर मुंबई नागभूमी होती, परंतु मुंबईच्या तुलनेत नागपूर धर्मांतराला का निवडलं. धर्मांतर कुठे करता आला त्यात काय एवढं विशेष नव्हतं, पण नागभूमी ह्याच्यावर ट्रेस आहे, ह्याच्यावर भर आहे. ती नागभूमी ही समतेची भूमी आहे. आणि तुम्ही जर नीट पाहिलं तर जिथून भीमा नदी सुरू होते त्या भीमा नदीच्या पूर्ण खोऱ्यामध्ये नागभूमी होती. तुम्ही कुठल्याही बाजूला जा, म्हणजे एका बाजूने पुणे जिल्ह्याच्या बाजूने सोलापूर पर्यंत जा किंवा त्याच बाजूने अहमदनगर आणि खाली उस्मानाबादच्या बाजूला पहा, दोन्ही बाजूला नदीमध्ये नागाचीच मंदिरं तुम्हाला सापडतात, दुसऱ्या कुणाचंही मंदिर सापडत नाही. आणि ही प्रचंड आजही पूजेचा विषय असल्याचे तुम्हाला दिसतात. त्या नागभूमीवरचं प्रचंड आकर्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आहे. ज्यांना तुम्ही भूमीबद्दल म्हणताय ती आंबेडकर असं म्हणाले होते महात्मा गांधीजींना, मला भूमी नाही. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नागभूमी बद्दलचं आकर्षण व्यक्त करताना दिसतात. नंबर 2 दुसरा मुद्दा बौद्ध भूमी. ही भारताची भूमी बौद्ध भूमी आहे आणि ते श्रीलंकेच्या तुलनेत पलीकडे इतर राज्य देशांच्या तुलनेत भारतीय भूमीचंच बौद्ध भूमी म्हणून वर्णन करतात आणि त्यांच्या तुलनेत इथंच बुद्ध धर्माचे पुनर्जीवन करण्याचा आग्रह करतात. आणि तेवढेच नव्हे तर बिहारपेक्षाही ते महाराष्ट्रातल्या घटना तुम्हाला उलगडून दाखवतात. त्या घटना तुम्ही नीट समजून घ्या. पहिली घटना आहे महाडला जेव्हा त्यांनी 14 तळ्याचं ते काय समतेचा प्रकल्प हाती घेतला तेव्हा दुसऱ्या दिवशी बुद्ध लेण्यांना भेट दिली होती. हे तुम्ही कधीही विसरू शकत नाही, कारण याच्यामध्ये ती लेणी पाहिला जाणं ह्याला महत्व नाही, त्या लेणीबद्दलचं असणारं अफेक्शन आकर्षण ह्याच्याही पेक्षा महत्वपूर्ण काय गोष्ट आहे, ह्या भूमीवरती ती लेणी आहे. तुम्ही लक्षात घ्या. आणि ही भूमी ती समतेची आहे असं ते अधोरेखित त्यातून करताना तुम्हाला दिसतात. दुसरं उदाहरण, तुम्ही जर मुंबईकडून पुण्याकडे आला तर तुम्हाला माहित आहे दख्खनचं प्रवेशद्वार म्हणजे लोणावळा. त्या लोणावळ्यातून वरती आला की बुद्धाची चित्र किंवा काही प्रमाणात खानाखुणा तुम्हाला आपोआपच दिसायला लागतात आणि त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तर तेव्हा जास्त दिसत होत्या आणि त्यांनी त्या प्रकट करून दाखवल्या वेगवेगळे. उदाहरण दाखल काय, तर पहिली गोष्ट म्हणजे आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जे थेरगाव आहे ते थेरगाव हे मुळातच थेर गाव, त्यातले हा शब्द प्रयोगच बौद्ध लिटरेचर मधला. त्याच्यानंतर त्यांनी जे परिसर निवडला देहू रोडचा आणि जिथे बुद्ध विहार बांधला की तिथे बुद्धाची लेणी बुद्धाचं प्रतिमा त्यांनी बाहेरच्या देशातून आणली, तिथे बसवली. ती सर्व प्लेस ही बुद्धाच्या वेगवेगळ्या गोष्टींनी नटलेली सजलेली लोक वापरत असणारी होती. म्हणजे काय, तर देहूच्या परिसरामध्ये नांगर बौद्धकालीन होता त्या काळात. म्हणजे तुम्ही नीट समजून घेतलं हे कशाचे कशाला संबंध आहेत तो, तर हे यातून हा मुद्दा लक्षात येतो. त्यानंतर तिसरा मुद्दा, त्याच दख्खनच्या पठारावरती तुम्ही खाली गेला तर विठ्ठलाला त्यांनी बुद्ध विहार म्हटलेलं आहे. त्याच्यावरती त्यांनी लिखाणाला सुरुवात केली होती. थोडंसं लिहिलेलं होतं, परंतु त्यांना त्याच्यावर सेपरेट पुस्तक लिहायचं होतं. पुढे काही लोकांनी त्याच्यावरती 1-2 आर्टिकल सुद्धा लिहिलेले आहेत. परंतु मला सांगायचा मुद्दा आहे तो काय,
या भूमीवरती बुद्धाची काय प्रतीक आहेत, काय विचार आहेत। आणि जेव्हा जेव्हा ते औरंगाबादला आले तेव्हा जाणीवपूर्वक अजिंठा वेरूळला पण त्यांनी भेट दिलेली आहे। तुम्ही यातला नीट मुद्दा असा समजून घेतला पाहिजे की ते तुम्हाला कोणता सल्ला देत आहेत, त्यांच्या कृतीमधून ते नेमकं तुम्हाला काय सांगतायत। तुम्हाला हे सांगतायत की ही भूमी बौद्ध भूमी आहे आणि ही माझी भूमी आहे, हिच्यावर मी प्रेम केलं पाहिजे अशी भूमी आहे। तुम्हाला आता मी कुठं असं म्हटलेलंच नाही, ते आकर्षण नसतं तर अशा गोष्टी घडल्या नसत्या। म्हणून या भूमीबद्दलची ही विधानं किंवा ही उत्तरं तुम्ही समजून घेतली पाहिजेत। नंतर पुढचा मुद्दा आहे राष्ट्रभक्तीच्या बद्दलचा। दापोलीचं वर्णन त्यांनी काय केलेलं आहे। दापोली कोकणात आहे, कोकण हा त्यांचं दापोली त्यांचं गावच त्या परिसरातलं होतं, परंतु त्या दापोलीचं वर्णन त्यांनी करताना त्यांची भाषा बदलते। त्यांची भाषा इतरत्र प्रचंड विवेकशाली आहे, परंतु जेव्हा ते दापोलीचं वर्णन करायला निघतात तेव्हा त्यांच्यातला एक अस्सल साहित्यकार जिवंत होताना दिसतो आणि तो त्या दापोलीचं इतकं वर्णन वेगवेगळ्या पद्धतीने ते करतात की तुम्हाला असं लक्षात येतं की जितकं प्लेटोने त्याच्या साहित्यामध्ये गुणाचं वर्णन केलेलं आहे शौर्याच्या, त्याच्यापेक्षा जास्त शौर्याच्या गुणाचं वर्णन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दापोलीचं करतात। आणि दापोली शहरामध्ये लष्करातून निवृत्त झालेल्या लोकांच्या छावण्या कशा आहेत, तिथं लोक कसे आनंदाने सुखाने राहत आहेत आणि त्यांचा विश्वास त्या लष्करी शौर्यावरती कसा आहे, हे सर्व गोष्टी ते दापोली बद्दल आणतायत। म्हणजे दापोलीची भूमी ही कोणती भूमी आहे तर शौर्याची भूमी आहे, वीरत्वाची भूमी आहे, असं त्यांचं वर्णन येताना दिसतं। तुम्ही पुढे खाली दापोलीच्या कोकणाबद्दल गेला आणि कोकणातल्या काही गोष्टी म्हणजे उदाहरणार्थ म्हणी असतील किंवा कोकणी गीतं असतील, कोकणी गीतांमधल्या सुद्धा छोट्या छोट्या कोकणातल्या कथा असतील, याबद्दल खूप आदराने आंबेडकर लिहिताना दिसतात। म्हणजे हे जे लिहिलेलं आहे त्यातून त्यांना काय सांगायचंय, जी जुनी लोकगीत आहेत त्याच्यामध्ये सुद्धा एक समतेचा आशय आहे आणि तो शोधला पाहिजे, असा मुद्दा त्यांना कोकणातल्या त्या भाषेमध्ये सापडतो। या अर्थाने ते या भूमीवर तयार झालेलं लिटरेचर या गोष्टीला सुद्धा प्रमाण मानतात। म्हणून त्यांनी एक विधानच केलेलं आहे, सगळं लिटरेचर जाळलं तरी चालेल पण तुकाराम महाराजांचं साहित्य आणि ज्ञानेश्वरांचं साहित्य सोडून सगळं नष्ट झालं तर फार काय मला वाईट वाटणार नाही, असं त्यांचं विधान आहे। तुम्ही लक्षात घ्या, यामध्ये जी गोष्ट आंबेडकर तुकाराम महाराजांशी किती भावनिक नातं आहे, ज्ञानेश्वरांशी किती भावनिक नातं आहे, कोकणाशी किती भावनिक नातं आहे, या मराठवाड्यातल्या असणाऱ्या अजिंठा वेरूळशी किती भावनिक नातं आहे, त्या भीमेच्या खोऱ्यातल्या नाग परंपरेशी किती भावनिक नातं आहे, हे जर इतकं नातं या भूमीशी कनेक्ट त्यांनी केलं असेल तर त्यातून व्यक्त होणारी देशभक्तीची कल्पना ही तुम्ही कुठल्या भूमीशी आहे नीट समजून घ्या। म्हणजे भूमीवरती याच्यापेक्षा अजून कुठलं गीत त्यांनी तयार करावं आणि कुठल्या प्रकारच्या हृदयातून भावना उच्चांबळून बाहेर याव्यात याच्या इतकं कुठलं वर्णनच होऊ शकत नाही असं मला वाटतं। पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे भक्ती चळवळीची भूमी आहे। म्हणून भक्ती चळवळीतल्या अनेक गोष्टींबद्दल त्यांना संमत आहे। जसं मी आता या दोन व्यक्तींची नावं सांगितली, संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर, तसेच ते कबीरांबद्दलचं आहे। म्हणजे कबीरांबद्दलचं आकर्षण आणि कबीरांना गुरु मानणं आपलं, याच्यात ते भक्ती परंपरा आणि त्यातले मुद्दे आहेत। आणि एवढंच नव्हे तर आपल्या वडिलांकडल्या कबीर पंथाचे काही मुद्दे त्यांना मान्य नाहीत, तिथं ते मतभिन्नता खुल्लम व्यक्त करतायत, परंतु जी गोष्ट महत्वाची आहे ज्यातून समता येऊ शकते ती गोष्ट मात्र ते स्वीकारताना दिसतात। म्हणून जितकी बौद्ध भूमी महत्वाची आहे तितकी भक्ती परंपरेतली कबीर भूमी देखील त्यांनी महत्वाची मानलेली आहे। आणि आणखी एक मुद्दा ज्या भूमीबद्दलच्याच वर्णनाचा येतो तो, तुम्ही जर का खैरमोडेंचे ग्रंथ नीट वाचले आणि आंबेडकरांची आणि त्यांच्या सहकाऱ्यांची जी चर्चा चालू आहे, त्यांना एक प्लेस पाहिजे होती तर ती प्लेस लोक सांगत होते। पंढरपूर एक जणांनी सांगितली, एक जणांनी सोलापूर सांगितली, म्हणजे जे महाडचा संग्राम झाला त्याच्यासाठीची,
त्यांना ती मान्य नव्हती. ते बसलेले होते आणि कोणीतरी एक जणांनी डायरेक्ट सांगितलं की महाड ही जागा. आंबेडकर सडन एक्साइट होऊन बसलेल्या खुर्चीतनं उठले, असं तिथं विधान दिलेलं आहे. तुम्ही एखाद्या गोष्टीला असं उठू शकता का? आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखी अत्यंत सर्जनशील विचारवंत असणारी व्यक्ती अशी भावनिक कृती करेल का? त्यांनी त्याच्यावरती चर्चा करताना पुढे दिलेलं आहे, महाड हे गाव रायगड पासून जवळ आहे आणि ज्या रायगडवरती राजकीय क्रांती झाली त्याच रायगडमध्ये त्यांना सामाजिक क्रांतीची चळवळ करायची होती. म्हणजे रायगड ही प्लेस राजकीय क्रांती अधिक सामाजिक क्रांती ह्या दोन्हींचं सिंबॉल आणि ती पूर्ण क्रांती टोटल क्रांतीचं प्रतीक होऊ शकतं असा त्यांच्या त्या भूमीचा अर्थ लागतो. म्हणजे तुम्ही इथं ह्या भूमीला ते केवळ राजकीय क्रांतीची भूमी असं पाहत नाही, तर ही भूमी राजकीय क्रांतीच्या जोडीला सामाजिक क्रांतीची सुद्धा झाली पाहिजे आणि तिचा एक सिंबॉल रायगड अधिक महाड असा आहे. एक तुम्ही रायगडला एक आरती म्हणू शकणार नाही किंवा नुसत्या महाडला नाही, तर ते म्हणतात की दोन्ही भूमी म्हणजे एकच हे आहे. आणि म्हणून ते आजच्या भारताचं सामाजिक सलोख्याचं सामाजिक ऐक्याचं प्रतीक किंवा सिंबॉल आहे. म्हणजे तुम्ही कुठल्या दृष्टीने पाहायला गेला तर तुम्हाला हीच गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या देशभक्तीच्या संकल्पनेतून अर्थ लागायचा म्हणून लागताना दिसते. त्यांचा संबंध ज्या दोन व्यक्तीशी आला त्या दोन व्यक्तीमध्ये सर्वात महत्वाची व्यक्ती म्हणजे शाहू महाराज. शाहू महाराजांच्यामुळे प्रचंड बदल घडले. त्यातला पहिला बदल म्हणजे माणगावचा. माणगावला जाहीर झालं, सभा घेतली, त्या सभेचे अध्यक्ष आणि त्या सभेमध्ये घेतलेल्या भूमिका या सर्वांमध्ये नेतृत्व उद्याच्या भारताचं आंबेडकरच करतील ही कल्पना आहे, म्हणजे भविष्यातल्या भारताचं. आणि नंतरचा दुसरा मुद्दा कोणता आहे? सामाजिक ऐक्याचा आहे, सोशल हार्मोनीचा आहे. ती सोशल हार्मोनी जर नसेल तर राष्ट्र उभा राहू शकत नाही हे सांगितलेलं पहिलं होतं महात्मा फुले यांनी. सामाजिक सलोखा हाच प्रमाण आहे. त्यालाच पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बंधुभाव म्हटलं, त्यालाच पुढे प्रतिष्ठा म्हटलं गेलेलं आहे. हे तुम्ही नीट लक्षात घ्या. म्हणजे प्रतिष्ठा, बंधुभाव आणि ती प्रतिष्ठेचं प्रतीक, सोशल हार्मोनीचं प्रतीक म्हणून शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये खुद्द मस्जिद आहे त्या मस्जिदीमध्ये गणपतीची मूर्ती बसवली आणि आजही गणेश उत्सव आणि ते मुस्लिमांची मस्जिद पिराची यांचा उत्सव एकत्रित होतो. अशी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात नाही म्हटले तरी 25 जागा सापडतील. तुम्ही कुठेही शोधून पहा, 25 तरी प्लेसेस असे आहेत. आता पॅन्डेमिकच्या नंतर जेव्हा सगळ्या गावांच्या जत्रा सुरू झाल्या तेव्हा त्या जत्रेमध्ये हिंदू आणि मुस्लिम एकत्रितपणे येतात असे खुद्द मराठवाड्यातल्या दैनिक भास्करने बातम्या लावल्या. तो मुद्दा तुम्हाला शाहू महाराजांनी व्यक्त केला, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्ण जीवनामध्ये दिसतो. म्हणजे उदाहरण दाखल तुम्ही जर का महाडच्या चौदरची घटना पाहिली तर ती जागा एका मुस्लिम व्यक्तीची होती आणि मुस्लिम व्यक्तीने आउट ऑफ डेअरिंग करून ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कार्यक्रम घेण्यासाठी दिली होती. याच्यात तुम्ही पहा, सामाजिक सलोखा, धार्मिक सलोखा हा मुद्दा प्रचंड मध्यवर्ती होता आणि तो सुसंवादाचा विचार राष्ट्रभक्ती म्हणून होता. जर सुसंवाद दोन व्यक्तीमध्ये नसेल, दोन समूहांमध्ये नसेल, दोन धर्मांमध्ये नसेल तर राष्ट्र उभा राहू शकत नाही. म्हणजे जितका हा मुद्दा महत्वाचा आहे की बहिष्कृतांसाठी स्वराज्य, तितकाच हा मुद्दा आहे की दोन व्यक्तींनी एकत्रित कसं राहावं. जर दोन व्यक्ती बंधुतेच्या नात्याने एकत्रित राहत नसतील तर राष्ट्र नावाच्या गोष्टीसाठीची देशभक्ती उभीच राहू शकत नाही. म्हणून तुम्हाला असं दिसतं की दोन व्यक्तींमध्ये सलोखा, बंधुत्व असलं पाहिजे हा मुद्दा त्यांच्या एकूण देशभक्ती संकल्पनेचा पाया किंवा फाउंडेशन असल्याचं दिसतं. अलीकडच्या कालखंडामध्ये राठोड नावाची एक व्यक्ती आहे, ते सुद्धा ऑक्सफर्डला
म्हणजे परदेशातच आहेत, त्यांनी आंबेडकर स्क्रॅम्बल नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. तुमच्यापैकी कोणी पाहिलं असेल. ते केवळ 6 संकल्पनांवरती आधारित, 5 संकल्पनांवरती आधारित लिहिलेलं आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, प्रतिष्ठा. आणि ह्यात राष्ट्र कसं निर्माण होतं ते. आणि तेही त्यांनी लिहित असताना पंडित जवाहरलाल नेहरूंची कल्पना वेगळी आणि आंबेडकरांची कल्पना वेगळी असा फरक करून दाखवलेला आहे. आणि तुम्हाला हे पुस्तक वाचल्यानंतर पुन्हा समजायला लागतं की आंबेडकर हे प्रचंड देशभक्तीची संकल्पना विचार म्हणून, कार्यक्रम म्हणून आणि प्रत्यक्ष देश घडवायचा म्हणून बिंबवलेली व्यक्ती होऊन गेले. आणि त्या घटनात्मक देशभक्तीचं तत्वज्ञान इंडियाने युरोपला सांगण्याची गरज होती. परंतु झालंय उलट. युरोपने पहिल्यांदा त्यांची समस्या म्हणून सांगितलं आणि तुम्हाला तुमची समस्या म्हणून ते सांगता आलं नाही. परंतु आज म्हणजे 21वे शतक उजळल्यानंतर तुम्ही जगातला कुठलाही नामांकित लेखक घ्या, लेखक तो काय म्हणतोय, तो एकच विधान वापरतो, आज जग प्रचंड अडचणीत आहे. राष्ट्रवादाच्या भावनेने अडचणीत आहे, लोकशाही म्हणून अडचणीत आहे, व्यक्तीचे नागरी हक्क म्हणून अडचणीत आहे. अशा या देशाला आकार कसा द्यायचा, त्यांच्या पुढे कुठलाही पर्याय नाही. म्हणजे हा पर्याय अमेरिकेच्या पुढे नाही, हा पर्याय युक्रेनच्या पुढे नाही, रशियाच्या पुढे नाही, चायनाच्या पुढे नाही. हा मुद्दा आंबेडकरांच्या लिटरेचरमध्ये अस्तित्वात आहे. जर तो तुम्ही राष्ट्रवादाचा, राष्ट्रभक्तीचा मुद्दा पुन्हा एकदा नीट रिराईट केला, त्याचं आजच्या काळाच्या संदर्भात आंबेडकरांना नेमकं काय म्हणायचं होतं ते जर सांगण्याचा प्रयत्न केला, तर तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचं पुनर्जीवन केलं, डागडुजी केली, बाहेर घातली असा त्याचा अर्थ होऊ शकतो. आणि कदाचित त्याची सुरुवात म्हणून तुम्ही हे व्याख्यान मला भरवले असेल असं आपण म्हणूयात. तुम्ही मला बोलायची संधी दिली आणि हा विचार एकाच मुद्द्यापुरता मी मांडला. मी काय बरेच मुद्दे मांडलेले नाहीत, परंतु तो मुद्दा समजून सांगण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. विशेषतः संयोजक, या विद्यापीठाचे कुलगुरू, उपकुलगुरू, परीक्षा विभागाचे प्रमुख आणि सर्व प्राध्यापक यांचे मनपूर्वक आभार मानून थांबतो. धन्यवाद. घटनात्मक देशभक्ती आणि त्याच्या सोबतच सामाजिक न्याय या विषयाच्या अनुषंगानं आपल्याला माहीत असलेले संदर्भ पण त्याचं वेगळं विश्लेषण कसं करता येऊ शकतं याचा वस्तुपाठ देणारं हे अत्यंत अभ्यासपूर्ण व्याख्यान आदरणीय प्रकाश पवार सरांनी दिलं. त्याबद्दल विद्यापीठाच्या वतीनं त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो.